निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। लवासा प्रकल्पाची शोधपत्रिका काढणार राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट पवारांनाच इशारा। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घातलेल्या जमीन व्यवहारांची तसेच आदिवासींच्या जमिनी लवासामध्ये हडप केल्याची शोधपत्रिका बाहेर काढणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवारांनाच इशारा दिलाय। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना, शिंदे गट, आरपीआय तसेच इतर मित्रपक्षांच्या संकल्प महाविजय मेळाव्यात विखे पाटील येथील स्वयंवर मंगल कार्यालयात बोलत होते। यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे देखील उपस्थित होते। विखे पाटील म्हणाले की पवारांच्या स्वतःच्या कारखान्यातून पैसा मनी लॉन्ड्रिंग झाला, त्याची ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे। खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की तलाठी भरती प्रकरणी शोधपत्रिका काढा। सरकार म्हणून आम्ही त्यासाठी तयार आहोत, मात्र पुण्यात जवळच्या आदिवासींच्या जमिनी लवासा प्रकल्पामध्ये हडप केल्या, त्यावर महसूल मंत्री या नात्याने मी शोधपत्रिका काढतो। शरद पवार यांना त्यांचे सहकारी सोडून गेल्याने ते वैफल्यग्रस्त झालेत। सोबत जे काही मोजके लोक आहेत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ते काहीही भाषा वापरत आहेत। तलाठी प्रकरणात रोहित पवार यांनी 30 लाख रुपयांचे रेट कार्ड होते असा आरोप केला होता, मात्र प्रत्यक्षात आजवर झालेली ही सर्वाधिक पारदर्शक तलाठी भरती आहे। यामध्ये कोणाचेही हितसंबंध पाहिले गेले नाही असे देखील विखे पाटील म्हणाले आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, श्रीरामपूर।